वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये जो आपला सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पेज नंबर 44 वर एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, फिल इन द ब्लँक्स. आपल्याला व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट दिलेला आहे आणि आपल्याला नेचर ऑफ रूट काय आहे ते फाइंड आउट करायचे. व्हॅल्यू दिलेले आहेत 50, -30 आणि 0. तर डिस्क्रिमिनंट आपण कशाला म्हणतो तर b² - 4ac. तुम्ही abc च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता आणि b² - 4ac हा जर 0 पेक्षा ग्रेटर आला तर त्यावेळी काय लक्षात ठेवायचं, त्याच्या 3 कंडिशन आहेत. म्हणजे 0 पेक्षा ग्रेटर असेल, दुसरं b² - 4ac इज इक्वल टू 0 असेल, किंवा तिसरं काय असेल b² - 4ac इज लेस दॅन 0. त्यालाच आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. ओके. तर हा जर ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर त्यावेळी काय म्हणायचं, द रूट्स आर रियल अँड इक्वल. सॉरी, रियल अँड अनइक्वल. तर रूट्स रियल असतील आणि अनइक्वल असतील म्हणजे वेगवेगळे असतील. म्हणजे एक रूट 3 असेल तर एका दुसरं रूट काय असेल 5 असेल. ओके, म्हणजे ज्याप्रमाणे असतील त्याप्रमाणे. समजा इज इक्वल टू 0 असेल तर त्यावेळी काय होणार, द रूट्स आर रियल, कुठले तरी रियल नंबर्स असतील, अँड इक्वल. रियल अँड इक्वल म्हणजे समजा एक रूट 5 असेल तर दुसरं पण रूट काय असणार, 5 असणार. आणि तिसरं जर लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल तर त्यावेळी काय म्हणणार, रूट्स आर नॉट रियल. म्हणजे रूट्स आर नॉट रियल म्हणजे रूट रियल नंबर मिळणारच नाही आपल्याला कुठलाही. म्हणजे थोडक्यात तिथं रूट्स मिळणार नाहीत आपल्याला. आता 50 म्हणजे काय, त्याचं साईन काही नाही म्हणजे काय, पॉझिटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह असल्यावर मी काय म्हटलं होतं, तर ते आन्सर इथे लिहायचं. द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. ओके, रियल अँड अनइक्वल. द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. त्याच्यानंतर -30 म्हणजे कसं झाला, निगेटिव्ह झाला, इथे साईन निगेटिव्ह आहे. ओके, तर निगेटिव्ह असल्यावर काय म्हणायचं, रूट्स आर नॉट रियल. रूट्स आर नॉट रियल म्हणजे रियल रूट्स मिळणार नाहीत. आणि 0 असल्यावर मी काय सांगितलं, द रूट्स आर रियल अँड इक्वल. ओके, तर हे त्या ऍक्टिव्हिटीचा आन्सर असणार. एक्सप्लेनेशन साठी मी हे खाली दिलं, पण ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही एवढंच कम्प्लीट केलं तरी बस. थँक्यू.